परंतु ह्या सहस्रावधी कागदपत्रातून एकंदरीत पाहता मुसलमानांनी केलेल्या धार्मिक अत्याचाराचा आणि त्यांनी हिंदूवर मिळवलेल्या उपर्युक्त धार्मिक विजयाचा वचपा काढण्याची तळमळ कोणालाही लागल्याचे सहसा आढळत नाही. टिपूशी झालेल्या युद्धाचे कालावधीत आपल्या ज्या सहस्रावधी माय भगिनींना मुसलमानांच्या गोष्वामध्ये त्या आदमांनी कोंडून टाकले आहे, त्यांची मुक्तता केली नाही तर धिक्कार असो आमच्या ह्या पौरुषाला, असा तीव्र विषाद वाटून मुसलमानावर कोणताही हिंदू सेनापती वा सैनिक पथक वा जनसमूह आपल्यापुरता तुटकपणे का होईना पण तलवार उपसून चालून गेला आहे आणि त्याने एखादा गावी वा नगरीतील तरी अशा बळाने बाटवलेल्या हिंदू स्त्रियांना सोडून त्या मुसलमानांना कापून काढले आहे, असे कोणतेही मोजण्यासारखे उदाहरण आढळलेले नाही. कोणत्याही कागदपत्रात मुसलमानांच्या ह्या धर्मविजयामुळे हिंदू धर्माचे नि राष्ट्राचे सत्ताक्षेत्र नि भूमिक्षेत्र दिवसेंदिवस कसे संपुष्टात येत चालले आहे याची चिंता तर काय, पण जाणीवसुद्धा त्या काळच्या हिंदू समाजाला एकंदरीत नव्हती, असे ह्या तत्कालीन शतावधी कागदपत्रावरून स्पष्ट होते. ही कितीही आश्चर्याची नि खेदाची गोष्ट वाटली तरी वस्तुस्थिती ही अशी होती. कोणीही मुसलमानांनी हिंदू धर्मावर केलेल्या आक्रमणांचा वचपा काढण्यासाठी मुस्लिमांवरही तसे सशस्त्र नि संघटितपणे धार्मिक प्रत्याक्रमण केले पाहिजे असे अवाक्षरही बोलल्याचे वा लिहिल्याचे सहसा आढळत नाही. मग तसे स्वतः करण्याची गोष्ट दूरच. ह्या त्या काळच्या मूळ कागदपत्रांच्या सर्व ढिगाऱ्यास जरी स्थलाभावी बाजूस सारले तरी आम्हास त्यातील एका पत्राचा तेवढा उल्लेख करण्याचा मोह टाळवत नाही. मागे सद्गुण विकृतीच्या आपल्या हिंदू समाजास नेभळेने लुळे बनवणाऱ्या प्रवृत्तीविषयी बरीच सविस्तर चर्चा 421 ते 466 परिच्छेदात केली आहे. त्यात सद्गुण विकृतीच्या आमच्या हाडीमासी खिळलेल्या दुर्गुणांवर झगझगीत आणि अद्यतन शोधाप्रमाणे क्षकिरण टाकण्याचे कार्य, त्या पत्रातील घटनेचा आणि त्याच्या जोडीला टिपूच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या हिंदू सत्तेने मुस्लिमांच्या राजसत्तेचा जो अंतिम उरुभंग करून टाकला, त्या खरड्याच्या विजय सम्राट घडलेल्या घटनेचा उल्लेख करणे आम्ही अपरिहार्य समजतो. वर उल्लेखलेल्या पत्रात मराठी राजसत्तेचे सेनापती हरिपंत फडक्यांनी मराठी साम्राज्याचे श्रीकरणाधीश नानांना टिपूने त्याच्या पराजयानंतर केलेल्या करारातील वचने पाळली जातील याविषयी आश्वासक म्हणून आपले स्वतःचे 2 लहान पुत्र इंग्रज मराठ्यांच्या विजयी सेनापतीचे हाती तारण ओलीस म्हणून सोपवून दिले होते. ते वृत्त आपल्या शत्रूला आपण किती हीनदीन केलेले होते ते क्वचित सहजासहजी उल्लेखण्यासाठी देऊन पुढे लिहिलेले होते की टिपूची ती 2 मुले लॉर्ड कॉर्नवॉलिसने माझ्याकडे धाडली होती. मी हिरापंतांनी त्यांना पाहिले तेव्हा ती 2 मुले म्हणत होती की आम्ही भुकेले आहोत. मी त्यांना एका शेजारच्या तंबूत धाडले आणि त्यांना पोटभर जेवू घालण्यास सांगितले. नंतर काही वेळाने त्यांना लॉर्ड कॉर्नवॉलिसकडे इंग्लिश शिबिरात पोचविले. ही गोष्ट ह्या ग्रंथात देत असता आमच्या मनापुढे दुसरी अशीच एक घटना उभी राहत आहे. तीही येथे देणे हे परिच्छेद 421 ते 466 यामध्ये केलेल्या सद्गुण विकृतीच्या प्रकरणाचे हृदयविदारक एक यथावत चित्र देण्यासारखे होणार आहे, म्हणून ती घटना सांगतो. पूर्वी सन 1700च्या आरंभीच्या 10-1 वर्षाच्या आसपास पंजाबातील आम्हा हिंदू शिखांचे परम प्रतापी धर्मवीर श्री दशमगुरू गोविंद सिंग यांना मोगली सत्तेपुढे युद्ध चालू ठेवणे अशक्य झाले. चंदनगडच्या वेढ्यात शेवटी गुरु गोविंद सिंगजी त्यांच्या पुत्रासह अटकले गेले. अगदी प्रतिज्ञाबद्ध अशा त्यांच्या केशधारी शीख सैन्यात सुद्धा मुसलमानांची दास्ती खाऊन गुरुजींना सोडून जाण्याचा आणि शीख धर्माचा त्याग करण्याचा कट होऊन त्यातील अनेक शीख किल्ला सोडून शिष्य त्याचे त्यागपत्र देऊन निघून गेले. गुरुजींचे 2 वडील पुत्रही त्यांच्या समक्ष युद्धात ठार मारले गेले.
शेवटी अशा अडचणीतून प्राण सोडून वाट फुटेल तिकडे त्यांनी आपला जीव वाचवण्यास निघून जावे असे गुरुजींनी सांगितले आणि एक गुप्त संधी सापडताच ते स्वतःही गड सोडून अज्ञात मार्गे निघून गेले. त्या घालमैलीतच त्यांचे 12 वर्षाच्या आत वय असलेले 2 लहान पुत्र चुकामुक होऊन मुसलमानांच्या हाती सापडले. त्यांना मुसलमानांनी त्यांच्या धर्मबुद्धीप्रमाणे कसे वागवले. सुलतान टिपूच्या आज्ञा अशाच 2 लहानग्या राजपुत्रांना मराठ्यांच्या हाती ती मुले पाडाव होऊन पडल्यानंतर त्यांना मराठी धर्माचाराप्रमाणे किती दयेमायेने वागविले ते वर सेनापती फडके यांच्या पत्रात दिलेलेच आहे. इकडे शीख गुरु गोविंद सिंगाचे ते 2 लहान छावे मुसलमानांच्या हाती पाडाव होऊन पडताच त्यांना सेना सभेत आणून प्रश्न करण्यात आला, तुम्ही मुसलमान होता का? होत असाल तर तुम्हाला जीवदान आणि हवे ते देण्यात येईल, नाहीतर नाही. मुलांनी उत्तरिले, आम्ही मुसलमान होणार नाही, आम्हास जीवदान न मिळाले तरी चालेल. त्यासर्षी त्या मुसलमानांच्या राक्षस न्यायाने हुकूम दिला गेला की त्या मुलांना तात्काळ जिवंतपणे भिंतीत चिणून काढावे. तसे ते चिणले जात असता नवी वीट वेळी त्यास पुन्हा विचारले जाई, मुसलमान होता का? ते हिंदू छावे पुन्हा म्हणत, मुसलमान होत नाही. शेवटची वीट दोघांवर चढली, श्वास बंद झाला. आजही कोणीही हाडाचा हिंदू त्या स्थली बलिदानाच्या वातावरणात शिरला असता, मी मुसलमान होत नाही, होत नाही, होत नाही, होत नाही, हिंदू मी, शीख आम्ही, मरण मी वीर हे स्वर ते तेथे घुमू लागतात. परंतु घटना व्यत्यय होऊन क्रूरतापूजक मुस्लिम टिपूच्या हाती आमच्या पेशव्यांची अशी 2 अर्भके रणधुमाळीत पाडाव होऊन पडली असती तर त्यांना तो टिपू आमच्या हिंदू हृदय सेनापती फडक्यांप्रमाणे त्या अर्भकांना जेवू घालून आश्वासून पेशव्यांकडे कधीही परत धाडता ना. तसे कृत्य तो त्याच्या धर्मसमजुतीप्रमाणे धर्मबाह्य आणि कापुरुषत्वाचे लक्षण समजता. त्याच्या परंपरागत धर्मप्रवृत्तीप्रमाणे तो क्रूरकर्मा टिपू त्या आमच्या पेशव्यांच्या अर्भक राजपुत्रास भिंतीतच जिवंत चिणून टाकता, नाही तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकता. आणि हिंदू मात्र त्या राक्षसीपणाचा कोणत्याही प्रकारचा सूड शक्ती असूनही सवाई राक्षस होऊन घेते ना. कारण त्यांच्या हाडीमासी खेळत असलेल्या सद्गुण विकृतीच्या रोगाने ते पछाडलेले राहिले होते. हेही येथे सांगून टाकतो की संकटात सापडलेल्या शत्रूवर तुटून पडू नये. रथ्यांनी रथ्यांशीच लढावे, खड्गांनी खड्गांशीच निशस्त्र, शत्रूशी तो सशस्त्र होई तो लढू नये. बेशुद्ध शत्रूवर शुद्धीत येई तो आघात करू नये. इत्यादी प्रकारची रणनीती महाभारतकाली समुचित असेल, कारण युद्धमान दोन्ही पक्ष तेच नियम पाळीत. एकाच रणनीतीचे ते उभयता पूजक होते. परंतु या सद्गुण विकृतीमुळे पात्र विवेकानुसार ती रणनीती वापरली पाहिजे ही गीतेतली शिकवण विसरली गेल्यामुळे सद्गुण विकृतीने नेभळट आणि बुद्धिभ्रष्ट झालेल्या हिंदूंनी मुसलमानांसारख्यांच्या राक्षसी रणनीतीशीही त्याच मूलतः सात्विक असलेल्या पण असमयज्ञतेने केवळ आत्मघातक ठरणाऱ्या रणनीतीने लढण्याचे व्यसन काही सोडले नाही. वर दिलेल्या टिपूच्या उदाहरणानंतरही मराठ्यांची आणि त्या दिल्लीच्या 1 सहस्र शतकाच्या मुस्लिम राजसत्तेचा अगदी शेवटचा केवळ वळवळत उरलेला जो अंश निजामशाहीत उरलेला होता, त्या निजामशाही हिंदू मुस्लिम संघर्षातील शेवटची टक्कर ओढून ती मुस्लिम सत्ताही रणांगणात हिंदूच्या पायाखाली चिरडून गेली. तरी पण त्या लढाईतही ह्या सद्गुण विकृतीचे एक लाजिरवाणे उदाहरण जे घडले तेही तेथे या विषयाचा शेवटचा निरोप घेताना सांगून टाकतो. खर्ड्याच्या लढाईचे प्रसंग घडलेले सद्गुण विकृतीचे उदाहरण. हिंदू मुसलमानाच्या ह्या सहस्रवर्षीय महायुद्धातील सामान्यतः अगदी शेवटची निर्णायक लढाई सन 1795 मध्ये खर्डा येथे झाली. त्या लढाईत हिंदू छत्रपतीच्या मराठ्यांनी निजामाच्या मुस्लिम सत्तेचा अगदी चेंदामेंदा करून टाकला. पण या सद्गुण विकृतीच्या असाध्य रोगाचा असा एक झटका यात
तुंबळ लढाईमध्येच मराठ्यांना आला होता की जर जर तो किंचित अधिक काळ टिकता तर बाजू हिंदूवरच उलटून मुसलमान त्या लढाईत मराठ्यांची दानादान करायला सोडते ना.